इथं कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। खूप मोठेखानी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल सर्वप्रथम 10वीच्या सर्व मुलांचे आणि 8वी 9वीच्या मुलांनी त्यांना साथ दिली, त्यामुळे त्या 8वी आणि 9वीच्या मुलांचे आधी मी अभिनंदन करते। मला एवढं अपेक्षित नव्हतं की तुम्ही एवढा छान कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत, कारण की जसं सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वांच्या आवडीचा असतो, तशा प्रकारे संस्कृतच्या जाणकाराला, संस्कृतच्या शिक्षकाला संस्कृत दिवस हा दिवाळीच असतो। त्याच्यामुळे कुठं कुठं काही जर कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी मी हेरीहेरीने भाग घ्यायला लावते मुलांना, कारण की संस्कृत ही भारताच्या संस्कृतीचा आधार आहे। भारताची पूर्ण संस्कृती संस्कृतवर आधारलेली आहे। आपले वेद, उपनिषद, अरण्य आपल्याला खूप काही मार्गदर्शन करतात आणि त्याचं ज्ञान हे आपल्या विद्यार्थ्यांना व्हावं ही त्या पाठीमागची अपेक्षा असते। आणि आता संस्कृत शिक्षकांनी जर हा पुढाकार घेतला तर जी आपली संस्कृत भाषा मृतवत मानली जात आहे, मृत होत चाललेली आहे, त्याला संजीवन देण्याचं काम हे संस्कृत शिक्षकाचं आणि संस्कृतच्या विद्यार्थ्यांचं आहे। ह्याची जाण कुठेतरी आपल्या मनामध्ये ठेवलीच पाहिजे आणि त्याला साथ देण्यासाठी म्हणून जिथं जिथं काही संस्कृतचा कार्यक्रम असेल तिथं आपण गेलो पाहिजे, कारण की आपला तो आधार आहे, मार्गदर्शन आहे। आणि एवढं सांगू शकते की जो संस्कृतचा विद्यार्थी असेल तो विद्यार्थी कधीही वाईट काम कार्य करणार नाही, कारण की ही अपेक्षा आहे। तसं मार्गदर्शन आपल्या संस्कृतीने काय केलेले, घडवून दिलेले। बघा तुम्ही कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपतीने करतो, विद्येची सुरुवात ही सरस्वतीने करतो, हे आपल्याला सांगितलंय का? आपल्या धर्मातच ते लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे। आपल्या भारतातील वेद, पुराण, भगवत, आपण एकदा स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले होते परिषदेसाठी आणि त्या ठिकाणी पुस्तकांवर परिषद होती आणि सर्वांच्या खाली आपली भगवद्गीता ठेवली होती। तर त्यावेळेस सर्वांनी काय म्हणले की आपली भगवद्गीता खाली ठेवली। त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी काय म्हटलं की वरील सर्व ग्रंथाचा आधार ही माझी भगवद्गीता आहे। एवढं सामर्थ्य माझ्या भगवद्गीतेमध्ये आहे आणि ती भगवद्गीता म्हणजे काय आहे, कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं मार्गदर्शन आहे आणि त्या भगवद्गीतेचा आधार जर कोणी घेतला आणि त्याच्याप्रमाणे जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर तो नक्कीच यशस्वी होणार आहे। म्हणून आपण आपले जे आधार आहेत, आता काय झाले, आपलं व्हॉट्सअपचा जमाना झालेला आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, ह्याच्यामुळे विद्यार्थी काय झालेले आहेत, वाचनापासून दूर गेलेले आहेत। पण विद्यार्थ्याला पाठांतराची फार गरज आहे। पाठांतराने काय होतं, विद्यार्थ्यांच्या बुद्धीची धारणा शक्ती वाढते, बुद्धी कौशल्य वाढतं, साठवून घेण्याची क्षमता वाढते। जशा प्रकारचं पाठांतर हे तुम्हाला संस्कृतमध्ये होतं तशा प्रकारचं पाठांतर इतर भाषेचं होत नाही। तुम्ही किती जरी शब्द आणि शब्द जसा तुम्ही पाठ करतात ना तशा प्रकारचं पाठांतर इतर भाषेचं होत नाही। जेव्हा तुम्ही संस्कृतचं पाठ करताल तेव्हा त्याची साथ ही इतर। दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा उच्चार करता, संस्कृत भाषा उच्चार करता त्यावेळेस तुमचा कंठ सुधारतो, तुमचा उच्चार स्पष्ट होतात, तुमची जीभ व्यवस्थित वळते, त्याच्यामुळे तुमचा बोबडेपणा जो असतो नाही तुमच्या भाषेमध्ये तो सुद्धा कमी होतो, तुम्ही अडखळणार नाही। एवढं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये आहे आणि ही भाषा परदेशातील लोक जातात, त्याचा अभ्यास करतात, त्याच्यावर संशोधन करतात आणि आपण त्याला काय करतो, एका कपड्यामध्ये बांधतो, त्याची पूजा करतो आणि त्याचं पारायण करतो। तर त्याचा अभ्यास करतो का? अभ्यास नाही करत, आपण त्याचं फक्त पारायण करतो आणि त्याच्याविषयी आपण का संस्कृत भाषा ही अवघड आहे म्हणतो। पण जेव्हा आपण एखाद्या विषयी आवड निर्माण झाली, एखाद्या विषयाची आवड जर निर्माण झाली तर आपण त्याच्यामध्ये करिअर सुद्धा करू शकतो, का करू शकणार नाही? आपण आपली जी भाषा आहे, आपलं जे आधार आहे, सर्व भाषांनां जननी, संस्कृत भाषेला काय म्हणतात, सर्व भाषांची जननी म्हणतात। संस्कृत भाषा देवभाषा आहे, देवांची भाषा आहे ही, एवढं महत्त्व ह्या भाषेचं आहे आणि ते का बरं आपण आत्मसात नाही करायचं, ते का नाही आपण शिकायचं, एखादं स्तोत्र का नाही पाठ करायचं? आपण जातीवाद म्हणून म्हणत नाही,
पण सगळा वक्ता का ब्राह्मण लोकांना दिलाय का स्तोत्र पाठांतराचा? नाही ना, आपणही करू शकतो. त्यांना पाठांतर का होतं? त्यांनी रोजच्या रोज म्हणतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे की नाही? जो प्रॅक्टिस करतो तो परफेक्ट होतो. मग आपण जर रोज एखादं स्तोत्र म्हटलं तर का नाही होणार? आपण का रोज देवाला दिवा का लावू नये? शुभम करोती का म्हणू नये? आपण गणपती स्तोत्र का पाठ करू नये? आपण गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो, पण गणपती स्तोत्र येतं का आपल्याला? नाही येत. का नाही येत? केलं पाहिजे ना आपण. सरस्वतीचं एक स्तवन पाठ केलं पाहिजे, या कुंडीला तुषार हार धरला, ते पण पाठ करायला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यातून तुम्ही जर शिकलात, तुम्ही जर आत्मसात केलात, तर तुम्ही पुढच्या पिढीला शिकवणार आहेत ना. आता आमच्या पिढीने जर हे संस्कार तुमच्यात रुजवले तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला रुजवणार आहेत ना, आणि आपली संस्कृतीची जोपासना होणार आहे. कार्यक्रम करणं आणि हे कार्यक्रमाचा उपयोग कशासाठी असतो की ज्ञान मिळावं. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसाठी का, तर विद्यार्थ्यांनी पुढे येऊन बोलावं. पुढे येऊन बोलणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे येऊन प्रत्येकाला बोलता येत नसतं. तुम्हाला स्टेज करेज मिळावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तुम्ही जर ह्याला बाकीच्या गोष्टींनी, जोकनी, मजाकनी, जर मस्तीनी त्याचा विस्कळीतपणा करत असाल, तर एखादा शिक्षक जर कुठली गोष्ट करत असेल तर तो कितीपर्यंत सहनशक्ती असू शकते त्याची. तुमच्यासाठी कार्यक्रम आहे, माझ्यासाठी नाही. आम्ही जेव्हा शिकत होतो, कॉलेजमध्ये होतो, तेव्हा आम्हाला कधी स्टेज मिळतं आणि आम्ही कधी त्या स्टेजवर जाऊन बोलतो ही अपेक्षा होती आम्हाला, तरी ते आम्हाला कधी मिळत नसायचं. आणि तुम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलं तर तुम्ही त्याचा उपयोग घेत नाही. समोर थांबणं तर पप मम होतं, हात थरथर कापतात, आवाज एकदम मध्ये जातो, हे तुम्ही कधी शिकणार आहे? शाळेत तरी शिकावं लागेल, ट्युशन क्लासेसमध्ये तरी शिकावं लागेल तुम्हाला. हा त्या पाठीमागचा उद्देश होता की तुम्ही हे कार्यक्रम अरेंज का करावं. बरं, पैसे कलेक्शन करणं, प्रोग्राम करणं, हे का, तर तुम्हाला त्याची आयडिया यावी, कशावर किती खर्च करावा, कुठं काय करावं, तुम्हाला त्याचं मार्गदर्शन यावं, त्याचा तुम्हाला हिशोब कळावा, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. मी जेव्हा करते तेव्हा सगळ्यांना तसंच सांगते, शिकवणं, कार्यक्रम करणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकण्यास मिळतात, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि मी संस्कृतची शिक्षिका आहे हे मान्य आहे, पण मला ना आपल्या भारतीय संस्कृतीची जोपासना करायला फार आवडतं. आपण जर नाही केलं तर आपले पुढचे लोक कसं करणार, आपले पुढचे मुलं कसे करणार, हा मला नेहमी ध्यास लागलेला असतो. म्हणून तुम्ही खूप म्हणत होतात नागपंचमी, मला खूप आवडतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सण उत्सव आहेत ते तशा प्रकारेनी कार्यक्रम आयोजित करणं, ते भाग घेणं, मुलांना शिकवणं आणि मार्गदर्शन. उठलं की सुटलं ते मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ह्याच्यावरून स्नॅपचॅट, ह्याच्यावरून होत नसतं मार्गदर्शन किंवा ज्ञान मिळत नसतं. त्याच्यामुळं खूप जणांनी नाका नसणार, 4-5 लोकांना जरी माझं एवढ्या कार्यक्रमामधून 4-5 लोकांना जरी बोध मिळाला तरी आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं आणि व्यवस्थित झालं असं मला वाटलं. पुनश्च एकदा मयुरी संस्कृत क्लासेस तर्फे